नमस्कार, मी पोतराज लखनाना ननवरे व पोतराज महासंघ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांत आता कळवण्यात येत आहे की या सांगली जिल्ह्यामध्ये कडेगाव तालुक्यात आंबेगाव या ठिकाणी झालेल्या या दोन बालपोतराज कलावंतावरती अमानुष हाणमार याच्या न्यायासाठी काल आम्ही इंदापूरवरून या ठिकाणी या पोलीस स्टेशनला हजर राहण्याचा निर्णय घेतला। काल रात्री सुमारे 1 वाजता मी त्या ठिकाणातून तात्यात निघालो। ज्यावेळेस मला हे फुटेज तोरणेसाहेब भेटले आणि मला दम निघाला, कारण का तर पोतराज पोटासाठी वनवन फिरत असतो आणि कलावंत माझा कार्यक्रम करून असणारा रात्रीचाच प्रवास करत असतो। मग केसावाला असणारा प्रत्येक माणूस चोरच असू शकतो का, हा माझा प्रशासनाला विचारण्याचा अधिकार होता, म्हणून तो विचारण्यासाठी मी आलेलो होतो। इथं येताच आपल्या सर्वांचं योगदान खरं करून आपले संदीप तात्या ठोंबरे बीजेपीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, आपले राजाभाऊ साठे, आपले सुनील भाऊ तोरणे जे जिल्हाध्यक्ष आहेत कलाकार संघटनेचे आरपीआयच्या वतीने, आपले माझे सहकारी मित्र अनिकेतजी साळुंके साहेब आणि इतर माझे इतर सगळेच माझे मान्यवर, माझ्याबरोबर आलेले कृष्ण पवार, बंटी कांबळे आणि आमचे आपले सोमा यादव आणि सर्वच म्हणजे महाराष्ट्राच्या महासंघावरती जे बरोबर काम करून येणारी टीम असेल, यांनी सर्वांनीच मला मोलाचं योगदान दिलं। सर्वांनीच या ठिकाणी खूप मोठी अशी साथ दिली आणि गोरगरीब कलावंतासाठी असणाऱ्या न्यायासाठी, हक्कासाठी सगळे आम्ही एकत्र येऊन आज या ठिकाणी त्या विरोधकांच्या वरती, गुन्हेगारांच्या वरती आज या चिंचणी मांगी पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल झाली, गुन्हा दाखल झाला। हे आपल्या सर्वांचं, माझं एकट्याचंच नसून आपल्या सर्वांचं यश आहे हेच मला वाटतं। आणि इथून पुढं जे तात्यांनी सांगितल्याप्रमाणे कडेगाव या ठिकाणी जर आरोपींना तात्काळ अटक जर नाही झाली तर महाराष्ट्र महासंघ पोतराज संघटनेच्या वतीनं सुनील भाऊ तोरणे असतील किंवा आपले तात्या ठोंबरे असतील किंवा आपले अनिकेतजी साळुंके असतील, यांच्या सगळ्यांच्या हातात हात देऊन एक तीव्र असं डफडं वाजवण्याचा मोर्चा, हलगी मोर्चा असणाऱ्या पूर्ण तहसील कचऱ्यावर नेण्याचा निर्णय येणाऱ्या शुक्रवारी घेतला जाणार आहे। तरी माझे हे 2 शब्द बोलून मी माझं बोलणं थांबवतो। माझ्या या बालकलावंतावरती झालेल्या अन्यायाला आई महालक्ष्मीनं खऱ्या अर्थाने साथ दिली आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज मंगळवारच्या दिवशी आज आम्ही कुठेतरी विजयाचा नारळ फोडतोय। एवढंच बोलतो। धन्यवाद। आपला आज लक्ष्मण अण्णा ननवरे।